एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आपले आरोप कायम ठेवलेले आहेत। आज त्यांनी आणखी एक आरोप केला, तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला बोगस बिलं सादर करत धनंजय मुंडेंनी सरकारी तिजोरीतून कोट्यवधींचा मलिदा उकळल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। एवढंच नव्हे तर त्यांनी बिलांची जंत्रीच दिली आहे। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीडच्या परळी आणि अंबाजोगाईमध्ये काम न करता बिलं उचलण्यात आली असा दावा धस यांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवशी यापैकी 37,70,00,000 रुपयांची बिलं 1 रुपयाचंही काम न करता उचलली आहेत असं सांगत या कामांची यादी आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच आवश्यकता असल्यास PDF सुद्धा देतो असंही सुरेश धस म्हणाले। तर बोगस उचललेली बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे DPTC सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते। कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचललीत। मी अजून कोणाकडेच दिली नाही। राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या येणार आहे, त्यांना बी ही संपूर्ण यादी, पण उद्या नाही देणार, उद्या DPTC आहे, पहिल्यांदा येत आहेत ते, त्यांना फक्त माहिती तर आता होणारच आहे ना, ते आमच्या इथे येत आहे। उद्याच्या DPTC मधला आमचा विषय हाच राहणार आहे, याची तक्रार तर देणार आहे ना अजितदादाकडे बी।